आत्तापर्यंत मी कधीच माझ्या चेहऱ्यावर काही असं खास वेगळं यूज नव्हतं केलं, पण सध्या तरी मॉइश्चरायझर लावावं लागतं आणि कदाचित त्याच्याचमुळे माझ्या फेसवर एक पिंपल आला. मला कळत नाही लोकांना का बिनकामाचे प्रश्न पडतात. आता माझ्या लाईफमध्ये काय चाललं हे माझं मी बघून घेईन ना. तुम्हाला काय करायचं आहे? सारखं बिनकामाचे प्रश्न विचारत राहतात. आज आम्हाला लेट झालं, तसं तर ते सारखंच होतं, पण आज मॅमने आम्हाला बाहेर उभं केलं. ती बेटा मजा आ रहा है बाहर खड़े होके. मॅम आम्हाला प्रॅक्टिकलचं एक्सप्लेनेशन देतच होतं, तेवढ्यात त्यांना कॉल आला आणि आम्हाला खाली बोलवलं. आम्हा सगळ्यांना वाटलं की काय कशासाठी बोलवलं. खाली गेल्यावर कळलं तर कॉलेजला कसलं तरी डाटा फिलिंग करायचं आहे म्हणून ते काम आम्हाला सांगितलं. आय मीन खूप जास्त होतं त्याच्यामुळे आम्हाला करायला लावलं. याच्या नादात आमचं प्रॅक्टिकलही राहिलं आणि लेक्चरही राहिले. शिक्षकही यात घेतले होते. आय मीन सगळ्यांना FY वगैरे सगळ्यांना बोलवलं होतं. मला तर कंटाळा आला कारण यातच आमचे 2 तास गेले आणि लेक्चर आणि प्रॅक्टिकल काहीच नाही झालं. असं तर वाटत होतं जसं की आज कॉलेजला येऊनच टाईमपास होतो. रिग्रेट होत होतं कॉलेजला आल्याचं. पण साक्षी तर आलीच नव्हती. साक्षी वाचली. दिशा म्हणत होती साक्षी खरंच वाचली. आज मी डब्बाही आणला नव्हता, सो मी थोडेसे कुरकुरे खाऊन दिवस घालवला. पण नंतर मी पळून गेले कारण काम तसंच होतं आणि अजूनही आम्हाला तेच करायचं होतं. ती काय सोनाली दिवस कधीतरी एकदा येते ती. दिवस तर वाया गेला पण प्रेझेंटी लागली. मग शेवटी म्हणलं चल ही आयकॉनिक गोष्ट तुम्ही बघितली असेल. म्हणजे कोण ठेवतं असं आधार कार्ड. मी आज येताना मंचुरियन घेऊन आले होते कारण माझा दिवस तर खराब गेला. मग काय त्याच्यानंतर ते खाऊन थोडा अभ्यास केला कारण अभ्यास पण खूप आहे ना. आजच्यासाठी एवढेच. भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.